देवउठणी एकादशी पौराणिक कथा. देवउठणी एकादशीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठणी एकादशी साजरी केली जाते. देवशयनी एकादशीपासून निद्रास्थितीत असलेले भगवान विष्णू या एकादशीला जागृत होतात. त्यामुळे तिला देवउठणी एकादशी म्हटले जाते. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रातून जागे होतात आणि पृथ्वीवरील त्यांच्या कार्याची जबाबदारी घेतात असे मानले जाते. या दिवसापासून विवाहासारखी शुभ आणि मंगल कार्ये सुरू होतात. देवउठणी एकादशी व्रतकथा. तर काय आहे कथा? पौराणिक कथेनुसार एका राजाच्या राज्यात सर्व लोक एकादशीचे व्रत करत असत. या दिवशी राज्यातील प्राणीही अन्नग्रहण करत नव्हते. या राज्यात दुसऱ्या एका राज्यातील एक व्यक्ती आळी आणि त्याने राजाकडे कामावर ठेवण्याची मागणी केली. त्याची परिस्थिती पाहून राजाने त्याला होकारही दिला. राजा म्हणाला, ठीक आहे, मी तुला नोकरी नक्कीच देईन, पण तुला एक अट मान्य करावी लागेल. अट अशी आहे की या राज्यात सर्वजण एकादशीचे व्रत करतात आणि हे व्रत पाळणे बंधनकारक आहे. त्यामुळे हे व्रत तुलाही पाळावे लागेल. या दिवशी तुम्ही अन्न घेऊ शकत नाही. राजाची अट ही त्या व्यक्तीने मान्य केली. काही दिवसांनी एकादशी आली आणि त्या व्यक्तीसह राज्यातील सर्व जनतेनेही एकादशीचे व्रत केले. परंतु जसजसा दिवस सरत गेला तसतशी त्या व्यक्तीला खूप भूक लागत गेली आणि तो राजाकडे पोहोचला. त्याने राजाला सांगितले की राजा, फक्त फळांनी माझे पोट भरत नाही, माझी अन्न खाण्याची इच्छा आहे. ते मिळाले नाही तर मी मरून जाईल. हे ऐकून राजाने त्याला अन्न दिले. तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला आणि अंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आवाहन केले, हे देवा, अन्न तयार आहे, भोजन करायला या. त्याने हाक मारल्यानंतर पितांबर धारण करून भगवान चतुर्भुज रूपात आले आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने भोजन करून अदृश्य झाले आणि ती व्यक्ती आपल्या कामाला गेली. पुढच्या एकादशीला तो राजाला म्हणू लागला की महाराज, मला दुप्पट भोजन साहित्य द्या. त्या दिवशी मी उपाशीच राहिलो. राजाने कारण विचारल्यानंतर त्याने सांगितले की देवही आपल्यासोबत जेवतो, त्यामुळेच हे सामान आम्हा दोघांसाठी पुरत नाही. हे ऐकून राजाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, देव तुझ्यासोबत खातो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत ठेवतो, पूजा करतो, पण देवाने मला कधी दर्शन दिले आणि तुला कसे दिले? हे कसे शक्य आहे? राजाचं म्हणणं ऐकून तो म्हणाला, महाराज, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर बघा. राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने अन्न शिजवून संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, पण देव आला नाही. शेवटी तो म्हणाला, अरे देवा, तू आला नाहीस तर नदीत उडी मारून जीव देईन. त्याने आवाज देऊनही भगवान विष्णू आले नाही. यानंतर तो प्राण्याची आहुती देण्याच्या उद्देशाने नदीकडे निघाला. आपला प्राण सोडण्याचा त्याचा दृढ निश्चय पाहून भगवान विष्णू प्रकट झाले. त्याला थांबवले आणि एकत्र जेवायला बसले. जेवण झाल्यावर त्यांनी त्याला आपल्या विमानात बसवून आपल्या निवासस्थानी नेले. हे पाहून राजाला वाटले की जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत उपवासाचा काही उपयोग नाही. त्यामुळे उपवास करण्यासोबतच मन शुद्ध ठेवण्याचीही गरज आहे. राजानेही मनापासून व्रत करण्यास सुरुवात केली आणि त्यालाही स्वर्गप्राप्ती झाली. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच आणखी नवीन गोष्टींमध्ये.